अमृत योजनेमध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून गैरप्रकार झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। मुख्य सचिवांकडून अमृत योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याबद्दल प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आल्याची माहिती देखील वडेट्टीवार यांनी दिलेली आहे। प्रतिज्ञापत्रामध्ये माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव असल्याचं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। कोर्टानं अमृत योजनेतील गैरप्रकाराबाबत जबाबदार कोण असा सवाल केलेला होता। यावर उत्तर देताना मुख्य सचिवांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव प्रतिज्ञापत्रातून दिल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे। काल तर या राज्याच्या मुख्य सचिवांनी अमृत योजनेच्या संदर्भात यवतमाळच्या एक हायकोर्टामध्ये एफिडेव्हिट दिलाय हायकोर्टात, आणि त्या एफिडेव्हिटमध्ये कोर्टाने विचारलं की इथे जो काही गैरप्रकार झाला आहे, हा काही प्रकार झालेला आहे, याला जबाबदार कोण? तर त्या सुजाता सौनिक मॅडमनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नावाने एफिडेव्हिट दिलं। तर हे जर असं चालू असेल तर महाराष्ट्र कुठल्या दिशेनं जात आहेत आणि सत्ताधाऱ्यांची दिशा तोंड किती दिशेनं जात आहेत हे या ठिकाणी दिसेल। मी मुख्य सचिवांचं अभिनंदन करतो आणि कदाचित आपल्याला आता कळलं असेल की तत्कालीन मुख्यमंत्री घटनाबाह्य एकनाथ शिंदे ह्या सचिवांच्या मागे, मुख्य सचिवांच्या मागे का लागले होते। त्यांना बदलायचं होतं, मग प्रेशर टाकत होते, सौनिक साहेबांवर टाकत होते, सौनिक मॅडमवर टाकत होते, पण चांगल्या अधिकाऱ्यांना बदलायचं आणि जे तुम्हाला दोषी ठरवतील, जे तुमचा भ्रष्टाचार पकडतील, जे चुकीचं काम करायला नाही बोलतील, त्यांना काढून टाकायचं, हा जो त्यांचा डाव होता तो मी उघडा पाडला होता। आज हे जे काही त्यांनी पत्र लिहिलं असेल, अशीच अनेक पत्र मी मागच्या काळात लिहिली होती आणि आता मुख्यमंत्र्यांकडे जाऊन देणार आहे। लोकांची मागणी अशी होती की लवकरात लवकर हे काम सुरू करावं, म्हणून जय बालाची नावाची एक एजन्सी आहे, त्याला पाईपलाईनचं काम देण्यात आलं। ते पाईपलाईनचं काम करत असताना पाईप फुटला, म्हणून ते पाईप परत रिप्लेस करण्यात आले आणि रिप्लेस करताना जे शेतीचं नुकसान झालं ते 59,68,33 रुपये नुकसान झालं होतं। ते नुकसान भरपाई त्या शेतकऱ्यांना देण्याच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सही करून त्याच वेळी ते पैसे शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले। आता विजय वडेट्टीवार साहेबांनी एकदम मोठा बॉम्ब टाकला की एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, तर पहिला आधी त्यांनी थोडं वाचलं पाहिजे, फाईल वाचली पाहिजे। कोणतरी काहीतरी सांगतं म्हणून एवढ्या चांगल्या व्यक्तीनं, एवढ्या चांगल्या लोकप्रतिनिधीनं अशा पद्धतीनं खोटं काहीतरी सांगणं योग्य नाही।